बसा. प्रेस या ना, किती वाजता सांगते? 3 वाजून 41 मिनिटांनी. तुम्ही काय बोलले मला? मी रस्त्याने आहे, मी ताईकडे नाही. थांबा ताई, थांबा ताई. मला सांगितलं का? मला डावलला जाऊन आलाय. नाही गरज आहे, नाही येत ना. महिला नागपूर महिलाची गरज नसेल तर सांगून देत असं करून जाईल. 4 दिवसापासून आहे, मला 4 दिवसापासून डावलले जाऊन आलेला आहे. का डावलले जाऊन आलाय? मी नागपूर महिला काँग्रेसची नाही का? काय झालं तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा. ॲडव्होकेट नंदा पराते आहे. मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते. मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही. कुठल्या आज प्रेस क्लबला प्रेस होती, मला माहित नाही प्रेस केव्हा होती. तर काल मला कुठलीही माहिती मिळत नाही. आज अलकाताई लांबा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही. मी 4 वेळा फोन करून राहिली, मी कुठे येऊ, मला कोणीही सांगायला तयार नाही. त्या तर बोलल्या की तुम्हाला नाही, आम्ही प्रश्न केला या संदर्भात. मला मेसेज दाखवून द्या, माझा फोन माझ्या हातात आहे. मला मेसेज नाही, या संदर्भात आम्ही प्रश्न केला त्यांना, तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं. नाही, मला अजिबात माहिती नाही. मला कोणी काहीच सांगितलेलं नाही. परत येत आहे तुम्हाला पार्टीमधून म्हणजे असं डवलण्यात येत आहे का? मला माहित नाही. मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले. मला का डावलण्यात येऊन राहिलेलं आहे मला काहीच समजून तुम्ही नाही. महिला अध्यक्ष झाल्या नाहीये का? तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का? हो. काय कारण आहे नेमकं? काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण नाही मॅडम. आताच 2 मिनिटांपूर्वी बोलले ना गटातट. मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे. नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे. स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही. स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही. त्यांना मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा. तुम्ही अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून नाही राहिली आहे 3 दिवसापासून? काय कारण काय? मला माहिती नाही कारण काय आहे. कारण तुम्ही ताईला विचारा. इस विषय में क्या कहना है आपका? उद्याला आंदोलन आहे त्यांचं वाला, तुम्ही त्यात सहभागी राहणार का? होणार? हो, मी सहभागी होणार आहे. नाही, पण तुम्हाला का डावललं? मला माहित नाही, तुम्ही ताईला विचारा. राजकारण अजिबात नाही. आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे. काय झालं की 3-4 ग्रुप बनवण्यात आले. त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल. आता मी आता बघितला. नाही, जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहरच्या. ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकलाय. डावलण्यात येत आहे. तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात. त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल. त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही. मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या ग्रुपवर मेसेज आहे. पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही. मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी. आता जेव्हा यश आलं तर का डावललं? असं अजिबात होत नाही. आता यांना सुद्धा वेळेचा काय प्रश्न? त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण 3 वाजता प्रेस आहे. मी सांगितलं त्यांना, स्वतः बोलणं झालं माझं. आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही महिलाच्या, ते जे आहे आम्ही नॅशलीला सुद्धा केला. लावा फोन, तुम्ही फोनवर बोलू शकता. नॅशला सुद्धा सांगितलं, पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही. नॅशचा पण नाही, कालपासून सातत्याने नॅश अली सुद्धा आमच्या सोबतच आहे. कुठंही गटातटाचं राजकारण नाही. नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी चेहरा? म्हणजे ह्यांच्याऐवजी नंदाताई असं काही नाही. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. बघा, महिला असतात, महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा आम्हाला डावलला गेला का, चिडत असते, राग असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.